गुरु शिष्य जयंती सातपूर अध्यक्षपदी प्रवीण नागरे तर कार्याध्यक्षपदी निलिमा जेजुरकर। महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्य जयंतीच्या सातपूर अध्यक्षपदी प्रवीण नागरे तर कार्याध्यक्षपदी निलिमा जेजुरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वपक्षीय व सर्वसमावेशक अशी ही निवड प्रक्रिया करण्यात आली। दरम्यान उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोजने व जान्हवी तांबे, सरचिटणीसपदी काळूजी काटे, चिटणीस सोनाली भंदुरे, सचिवपदी अश्विनी भंदुरे व प्रसिद्ध प्रमुख तुषार ढेपले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगरसेवक योगेश शेवरे, शिवजन्मोत्सवाध्यक्ष जीवन रायते, माजी अध्यक्ष आबा गांगुर्डे, बाळा निगड, मुन्ना तुपे, गौरव जाधव, देवा जाधव, जुनेद शेख, योगेश गांगुर्डे, जी.एस. सावडे, भाऊसाहेब बोराडे, निलेश बोडके, किरण गुंबाडे, वैभव घुगे, अनिल भावले, पंकज नागरे, विकी काळे, हिरामन रोकडे, विकास सोनवणे, भागवत देवरे, रवी देवरे, राज धात्रक, रवी महाजन, स्वप्ना माळी, देवेंद्र निकुंभ, जगन्नाथ भरीत आदी उपस्थित होते। यावेळी प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, भारत जाधव, हेमंत शिरसाट, अर्चना थोरात, पोपटराव जेजुरकर, अनिल माळी, राहुल साळुंखे, प्रकाश खैरनार, दीपक गांगुर्डे, गोकुळ तिळके, मनोज तांबे, अशोक मंडलिक, दिनेश चव्हाण, सुरेश मोरे, तुषार भंदुरे, शिवाजी काळे, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे आदींसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। खजिनदार, सहखजिनदार, सचिव या सर्व पदांची आज आपण निवड जाहीर करणार आहोत। त्यासाठी आपण सर्व आलात त्याबद्दल मी आलेल्या सर्वांचं गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचा एक पदाधिकारी म्हणून आपलं सहर्ष स्वागत करतो। आणि आपल्याला ज्या लोकांची आम्ही सर्वानुमते कोर कमिटी हे बसलेली सर्वेची लाईन आहे, ही सर्व प्रमुख कोर कमिटी सदस्यांची लाईन आहे। यांना सगळ्यांना प्रत्येकाचं मत विचारून आणि सगळ्यांचं म्हणणं ऐकून हा सर्वानुमते सर्व समावेशक छत्रपती शिवरायांच्या विचाराने महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्म समभाव या उक्तीप्रमाणे आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन महापुरुषांचे विचार, कारण महापुरुषांचं काम हे सर्व साजरी करत असताना सर्व समाजाला बरोबर घेऊन ही जयंती साजरी करण्याचा मानस आम्ही सगळ्यांनी घेतला आहे। आणि तोच मानस मनात ठेवून कार्यकारिणी निवड करत असताना सुद्धा सर्व समाजाच्या घटकांना बरोबर घेऊन आम्ही कार्यकारिणीची निवड केली आहे। तर आता आपण महत्वाची जी कार्यकारिणी निवड आहे त्या कार्यकारिणीसाठी आमचे मोठे बंधू काळू काळे यांची निवड सर्वानुमते आम्ही केलेली आहे। कारण काळू काळे सुद्धा हे LIC ऑफ इंडिया या LIC मध्ये एक अधिकारी म्हणून नोकरी करत होते। नुकतेच ते एक वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले, परंतु नोकरी करत असतानाही आणि सेवानिवृत्त झाल्यानंतरही सामाजिक काम व फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे व चळवळीचे ते पाईक असल्यामुळे आपण त्यांची निवड ही सरचिटणीस म्हणून घेतलेली आहे। त्यानंतर चिटणीस म्हणून आपल्या परिसरातील श्री तुषार भंदुरे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्याचप्रमाणे त्यांचे वडील माजी नगरसेवक सुरेश नाना भंदुरे यांच्या सुनबाई सोनाली तुषार भंदुरे यांना आपण चिटणीस म्हणून निवड केलेली आहे। त्यांचंही कोर कमिटीतर्फे हार्दिक स्वागत। त्यांची निवड करताना तुषार हा आमच्या कोर कमिटी सदस्य आहे आणि त्या प्रमुखपदी आमचे मित्र तुषार ढेपले यांची नियुक्ती झाली। तरी पण मी आज झालेल्या नियुक्त्यांच्या आम्ही सर्वांच्या तर्फे त्यांना त्याचं स्वागत करतो। आणि सर्व शिवजन्म समितीचे जसा कार्यक्रम होतो तसंच याप्रमाणे पण गुरु शिष्य जयंतीचा यावेळेस मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। वंदरवहिनी असतील, कार्यकर्ता असतील, त्याचप्रमाणे अश्विन, तुषार या सर्वांची नेमणूक झाली। मी सर्वप्रथम सातपूर शिवजन्मोत्सव वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या हातून नेहमीच मोठे कार्य घडत राहू। आणि सातपूरची जी प्रथा संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच आहे। सातपूरकरांनी जो पायंडा दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांचे विचार आपण डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात रोवले पाहिजे। त्याकरता जो काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो हा पायंडा गुरु शिष्य जयंतीच्या निमित्ताने परत संपूर्ण महाराष्ट्राला वेगळं काहीतरी आकर्षण आपल्याला देत असतात। ही गुरु शिष्य जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप अभिनंदन करतो। याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। काल महिला दिनानिमित्त आमच्या सगळ्या महिलांना मान दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। एकमेव असा विभाग आहे की तीनही महापुरुषांच्या जयंत्या या सर्वात चांगल्या रीतीने हे आपल्या सातपूर विभागामध्ये साजरे होत असतात। आपल्या शिवजन्मोत्सवाचंही नाव संपूर्ण महाराष्ट्रात निघतं। भीमजन्मोत्सव अत्यंत उत्साहात आपल्या सातपूर शहरामध्ये हा साजरा होत असतो। आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे सर्व पाईक या ठिकाणी
गुरु शिष्य संयुक्त जयंतीच्या माध्यमातून ज्योती जन्मोत्सव हा अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करत असतात. नक्कीच यावर्षी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली निलिमाताईंना कार्याध्यक्ष, त्याचबरोबर उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोसले असतील, सौ जान्हवीताई तांबे असतील, सरचिटणीस म्हणून काळूकाका काळे असतील, सचिव आमच्या सोनालीताई बंधुरे, त्याचबरोबर सहचिटणीस म्हणून अश्विनी महाजन व प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुषारजी लेपले या सर्वांची नियुक्ती कोर कमिटीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी केली. मी आमच्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. शिक्षित कोणी आता दिसत पण नाही आणि राहिलेले पण नाही. त्यामुळे जगातील सर्व घडामोडी असतील, काही घटना असतील, या सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली आहे. सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व हे समजलेले आहे. असे जे महान कार्य आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले, असे त्यांचे महान कार्य सगळ्यांच्या स्मरणात राहावे आणि त्यांनी जे स्त्रियांना मान दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी साजरी केली जाते, हा उत्साह साजरा केला जातो. तर तसेच या 2025च्या गुरु शिष्य जयंतीच्या उत्साहासाठी कार्यकारिणीमध्ये या समितीने जे उपाध्यक्ष पद मला दिले त्याबद्दल मी सर्वांचे खूप आभारी आहे. जयंती कार्यक्रम जो साजरा केला जातो त्याची जी कोर कमिटी आहे, अतिशय स्तुत्य कार्यक्रम हा आहे. अनेक ठिकाणी अनेक जयंत्या साजरा होतात, मात्र आपल्या सातारमध्ये एक वेगळा पायंडा आहे. कोर कमिटीने सगळ्या ज्येष्ठ लोकांनी शिवजन्म उत्सव समितीचे अनेक सगळे पदाधिकारी यांनी तो पाडला आहे. अतिशय उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम आपण सर्व मिळून, सर्व पदाधिकारी मिळून, सर्वांच्या योगदानाने, सर्वांच्या सहकार्याने अतिशय मोठा भाग पाडू अशी पण गुरु शिष्य जयंती व ज्योती जन्मोत्सव या 2025च्या कार्यकारिणी समितीची निवड करण्यासाठी सर्व इथे आलो. आज गुरु शिष्य जयंती ज्योती जन्मोत्सवच्या 2025ची कार्यकारिणी जाहीर झाली, त्यासाठी आपण सर्व इथे आला म्हणून आपल्या सर्वांचे आभार. या कार्यक्रमाप्रसंगी येथे योगेशजी शेवरे तसेच शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आबाजी गांगुर्डे, त्यानंतर हेमंतजी शिरसाट, जी.एस. नाना साळवे, मुन्नाजी दुबे तसे इतर सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ मान्यवर सर्व इथे उपस्थित राहिले आणि या निवड प्रक्रियेला आपल्या सर्वांनी संमती दिली आणि सर्वांनी मिळून ही निवड प्रक्रिया केली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपण सर्व उपस्थित राहिले. मी सर्वांना विनंती करतो की हा जो येणारा ज्योती जन्मोत्सव आहे या सर्वांना यासाठी आपण सर्वांनी मदत करावी आणि हा जन्मोत्सव अधिकाधिक कसा प्रसिद्ध होईल आणि सर्वांचा याच्यात सहभाग राहील या सर्वांसाठी आपण प्रयत्न करावे ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.